सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे संध्याकाळी छान अशी देवपूजा झाली. तुपाचा दिवासुद्धा लावलेला होता आणि आज कालभैरव जयंती असल्यामुळे सकाळीसुद्धा रुद्राभिषेक झाला. त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून घेतला आणि ज्या काही पिवळ्या मोहऱ्या होत्या ना, त्या घराचं संरक्षण म्हणून किंवा आपलं रक्षा कवच म्हणून पूर्ण घरामध्ये टाकून दिल्या आणि छान वाटतं. अशा सेवा जर घरामध्ये झाल्या तर आपल्यालासुद्धा एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. त्याच्यानंतर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडी बनवायची होती म्हणून ते जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर थोडासा लसूण वगैरे टाकला, 2 मिरच्या टाकल्या आणि लगेचच त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, शेंगदाणे आणि कांदा टाकून दिला. टोमॅटो वगैरे मी अजिबात टाकले नव्हतं, कारण सकाळीच काजू करी बनवली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी टमाटर टाकलेलं होतं. आणि आज जी कालभैरवची सेवा झाली किंवा कोणकोणत्या सेवा केलेल्या आहेत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. म्हणून ते कांदा टाकून दिलं, जे काही पावडर मसाले आहेत सर्व काही टाकून दिले, हिंग टाकला, आपलं धनापूड टाकली, नंतर थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि मिरची टाकली असल्यामुळे मला पिवळीच खिचडी खायची होती म्हणून लाल वगैरे मी अजिबात टाकलेलं नव्हतं. नंतर थोडासा किचन किंग गरम मसाला टाकला, कारण याच्यामुळे सुद्धा छान अशी चव येते. आणि इथे आज ना मी थोडी वेगळ्या डाळीची खिचडी बनवत होती. म्हणजे नेहमीचे जे काही डाळ तांदूळ आहेच, तांदूळ आहे, ती तुरीची डाळ होती, मसूरची डाळसुद्धा होती. पण नेहमी मी साधीवाली जी काही पिवळी आपली मुगाची डाळ असते ना, ती घेत असते. पण आज मात्र मी हिरव्या कलरची मुगाची डाळ घेतली होती, जी की फोत्र्यांची, आणि छान लागते अशी. जर खिचडी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा. त्याच्यानंतर डाळ तांदूळ टाकून दिले. नंतर 3 वाट्या पाणी टाकलं, कारण हे तांदूळ थोडे जास्तीचं पाणी घेतात म्हणून छान असं मिक्स करून घेतलं. नंतर टेस्ट येण्यासाठी हिरवीगार छान अशी कोथिंबीर गार्निश केली, आणि कोथिंबीर असली ना तरच कोणत्याही भाजीला किंवा खिचडीला सुद्धा तेवढीच टेस्ट येते. आज बटाटा टमाटर काहीच नव्हतं तरी छान होणार होती खिचडी, कारण अशी खिचडीसुद्धा आवडते, अगदी सिंपल आणि टेस्टी. तर अशा प्रकारे खिचडी वगैरे केली, दूध वगैरे सुद्धा तापवून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.